नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सध्या सर्वत्र भारतामध्ये ज्या व्हरायटीची चर्चा आहे चारा पिकामध्ये, अशी अमेरिकन 5G ही जी मका क्रॉस नेपियर आहे, याची लागवड आपण करणार आहोत आणि याच्याविषयी थोडक्यात माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कोणी जर चॅनलवर नवीन आले असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, कारण असेच शेती जगतातील नवनवीन व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्या समोर वेळोवेळी घेऊन येतच असतो। तर शेतकरी मित्रांनो, ही अमेरिकेतून आलेली व्हरायटी अमेरिकन 5G नावाची, तर हिची सध्या जे दूध उत्पादक शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी ही वरदान ठरत आहे। कारण काय आहे की ही मका जी आपली आहे तिला क्रॉस करून हे ब्रीड बनवण्यात आलेलं आहे, मका क्रॉस नेपियर असं याला म्हणतात। तर ही जी व्हरायटी आहे मित्रांनो, ही हिच्यामध्ये जे प्रोटीनचं प्रमाण आहे 22.6% प्रोटीन याच्यामध्ये आहे। त्यामुळे दुधाळ जनावर जर आपल्याकडे असतील तर दुग्ध उत्पादनात आपल्याला खूप चांगल्या प्रकारची मदत करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे। आता हिचं बेणं आपण खरेदी केलेलं आहे आणि सध्या याचं बेणं जे आहे ते डोळ्यावाईज म्हणलं तर 30-40 रुपये किंवा 50 रुपये असे डोळे एक सध्या मार्केटला ज्या शेतकऱ्यांनी पहिलं बियाणं तयार केलेलं आहे ते बाकी इतर शेतकऱ्यांना देत आहेत। तर अशा पद्धतीचं बियाणं आहे। तुम्हीही तुमच्याकडे जर दुधाळ जनावर असतील किंवा गाई असतील, म्हैस असेल, दुधाळच नाही तुमच्याकडे कोणतेही जनावर असतील तर आपण काय करतो की साधे नेपियर लावतो। जसं की बघू शकता आपल्या मागं हा जो आपला प्लॉट आहे, इथं पहिले आपण 2-3 प्रकारचे नेपियर इथं लावलेले आहेत, ज्याला आपण चारा, आपल्या गावाकडची लोक चारा म्हणतात, आता शुद्ध भाषेत त्याला नेपियर म्हणतात। अशी चारा पिकं जी आपण एकदा लावलं की आपल्याला किती वेळा कापता येतात, अशा पद्धतीचं जे गवत आहे तर हेच मका क्रॉस नेपियर आपण लागवड करू शकतो। याच्यासाठी बियाणं आपण उपलब्ध करून घेतलेलं आहे। लागवड कशा पद्धतीने केली जाते मी तुम्हाला ते दाखवणार आहे। याची बीज प्रक्रिया पण मी तुम्हाला दाखवतो अगोदर। आता बघून घ्या, हे बियाणं आहे। कारण आता काय होतं की हे बियाणं आपण जिथून मागवतो तिथून यायला त्याला जवळपास 3-4 किंवा 5 दिवसाचा वेळ लागतो। मग नंतर काय होतं की ज्या पिशवीमध्ये भरलेले असेल तिथं काही बुरशीचे जीवाणू असतील तर ते त्याच्यावर चिटकतात, किंवा त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्या शेतामध्ये जर कुठली एखाद्या प्रकारची बुरशी असेल तर ती या बियाण्यासोबत येऊन आपल्या शेतात लागू नये याच्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करतेवेळी जे कार्बनडायझिम प्लस मॅन्कोजेब नावाचं जे साप पावडर येतं, किंवा याच्यामध्ये तुम्ही 22 सुद्धा घेऊ शकता। कुठल्याही प्रकारचं एक बुरशीनाशक आपल्याला बीज प्रक्रियेसाठी घ्यायचं आहे। आता हे आपल्याला याच्यामध्ये मी 10 लिटर पाणी घेतलं आहे, अंदाजे आपल्याला 1 लिटरला 2 ग्राम घ्यायचं आहे, म्हणजे जवळपास 20 ग्राम असं आपल्याला घ्यायचं आहे। कमी जास्त झालं तरी काही नाही होत याने, हे बुरशीनाशक आहे। आता मी याच्यात जवळपास 20 ग्राम हे बुरशीनाशक टाकून घेतो। आता बघून घ्या, याच्यामध्ये आपण बुरशीनाशक टाकले। याच्यासोबतच आपल्याला एक कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक, ज्याच्यामध्ये रोगर घेऊ शकता, मी इथं क्विनॉल-फॉस घेतलेला आहे, किंवा तुम्ही क्लोरोपायरीफॉस असेल तेही घेऊ शकता, किंवा इतर कुठलंही कीटकनाशक तुम्ही याच्यासाठी बीज प्रक्रियेसाठी घ्यायचं आहे। 10 लिटर पाणी थोडंसं याच्यामध्ये ते पण टाकून घेतोय। बघून घ्या, कीटकनाशक पण आता याच्यामध्ये आपण जवळपास 10 ml टाकले। तर अशा पद्धतीचं हे आपलं द्रावण तयार झाले। नंतर काय करायचं, आता हे तुम्ही मी बकेटमध्ये घेतले का, तर ह्या कांड्या उंच आहेत, ह्या याच्यामध्ये व्यवस्थित बुजल्या पाहिजे त्याच्यासाठी, किंवा मग तुमच्याकडे जर एखादं मोठं घमेलं किंवा टोपलं आपल्या गावाकडे म्हणतात असं जर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता। तर अशा पद्धतीचं बियाणं काय करायचं, हे पूर्णच्या पूर्ण याच्यामध्ये पूर्ण बुडवून ठेवायचं मित्रांनो, असं पूर्ण भिजलं पाहिजे। आता हे जरी उलटे जरी भाग राहिले तर हे मी परत त्याच्यामध्ये उलटं टाकणार आहे। अशा पद्धतीचं तुम्हाला हे बियाणं पूर्ण भिजवायचं, म्हणजे काय 5 मिनिटं या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं। 5 मिनिटं जेव्हा ठेवाल, आता व्हिडिओ मोठा होई नये म्हणून मी तुम्हाला लगेच दाखवतो। 5 मिनिटं हे बियाणं आपल्याला असं एक साईड उलटं करून ठेवायचं, किंवा पूर्ण भिजले असेल तर 5 मिनिटं या पाण्यामध्ये ठेवायचं। नंतर काय करायचं, हे बियाणं जे आहे हे असं काढून घ्यायचं। काढून घेतल्याच्यानंतर इथं बघू शकता मी सऱ्या केलेल्या आहेत। आता मला फक्त हे बियाणं तयार करायचं आहे, त्याच्यासाठी मी करतोय। तुमच्याकडे जर ऑलरेडी प्रॅक्टिकल बेसवर जर खूप मोठं क्षेत्र असेल किंवा तुम्हाला खूप मोठी लागवड करायची असेल तर लागवड करण्याची पद्धत मी तुम्हाला इथं सांगून घेतोय। आता हे जे 2 सरे आहेत मी इथं 3 फूट अंतर ठेवलं आहे। हे 2 जे सरे आहेत याच्यामधलं 3 फूट अंतर ठेवलेलं आहे, आणि या 2 रोपामध्ये मी जवळपास याच्यामध्ये 3 फुटाचं अंतर ठेवणार आहे, म्हणजे 3 बाय 3 वर मी याची लागवड करणार आहे। जर कोणाची चांगली जमीन असेल किंवा कोणाला मोठ्या क्षेत्रावर लागवड करायची असेल तर याच्यामधलं अंतर ते असं, हे जे आहे 2 सऱ्यामधलं जे अंतर आहे हे 4 फूट पण ठेवू शकतात। कारण याचं जे थोंब आहे मित्रांनो हे खूप मोठ्या प्रकारचं होतं। थोंब मोठं झाल्यामुळे काय की ते जवळपासचा एरिया पण सगळा कव्हर करतं, आणि जर 4 फुटाची जर आपण सरी सोडली तर याच्यामध्ये पुढे चालून तुमच्याकडे जर पॉवर टिलर असेल किंवा कोणतं एखादं जे छोटं यंत्र असेल त्याच्यामध्ये चालवण्यासाठी जी भर लावतो आपण, जशी उसाला भर लावतो त्या पद्धतीचं यंत्र तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता, किंवा अंतर्मशागत करू शकता। आणि जर लांब असल्यामुळे काय होतं की सूर्यप्रकाश जो आहे तो त्याला पूर्णपणे मिळतो। आणि लागवड करतेवेळी कधीही तुम्ही पूर्व ते पश्चिम दिशेला याची लागवड करावी, कारण काय होतं की सूर्यप्रकाश पूर्णपणे त्याला मिळतो, त्यामुळे त्याची वाढ एकदम जोमात होते आणि किडींपासून त्याचं रक्षण होतं। लावण्याची पद्धत मी तुम्हाला अगोदर दाखवून घेतोय। आता समजा ही सरी आहे, तर आता हे बियाणाचे आहे याचे जे हे तोंड आहेत हे असं उलटं नाही खोसायचं, हे जे असं आपलं जे टिपरू निघलेलं असतं वरती, हे अशा पद्धतीनं हे 2 जे कांडे आहेत हे जमिनीमध्ये घालायचे आतमध्ये असे,
आणि अशी तिरपी याची लागवड करायची। एक डोळावरती ठेवायचा, 2 डोळे आत गेले पाहिजे। असं समजा 3 फुटावर आपल्याला लावायचं असलं तर बरंच असं आपल्याला हे घ्यायचं आणि 3 फुटावर आपल्याला अशा पद्धतीने याची लागवड करायची। तर अशी पद्धतीची याची लागवड आहे। तुम्हीही तुमच्या शेतामध्ये जर तुमच्या शेजाऱ्याने किंवा कोणीही मका क्रॉस नेपियरचं बियाणं असेल किंवा कोणाकडे असेल तर नक्की घेऊन लागवड करा। जनावर असतील तर 100% मी म्हणेल तुमच्याकडे 1-2 गुंठ्यावर का होईना 2-3 जनावर जर असतील 1-2 गुंठा तरी तुमच्या शेतामध्ये लावा, कारण याचे खूप चांगल्या प्रकारचे फायदे आहेत। इतर जे नेपियर आहेत त्याच्या तुलनेत हे मका क्रॉस नेपियर अगदी उत्तम आहे आणि एकदम क्वालिटीचं आहे। त्यामुळं अशा प्रकारचं हे नेपियर आहे। माहिती कशी वाटली नक्की कळवा। जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।